परळी पंचायत समिती समोर कृष्णा बनसोडे हे आमरण उपोषण करत आहेत। नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहेत। या ठिकाणी आज 4 जून आज सकाळी 12 वाजल्यापासून आपण आमरण उपोषण करत आहेत। नेमकं काय आपली मागणी आहे? मी कृष्णा गोविंद बनसोडे, ग्राम रोजगार सेवक, दौनापूर, तालुका परळी, जिल्हा बीड। मी 2008 पासून ग्राम रोजगार सेवक या पदावर काम करत आहे। 2008 पासून म्हणजे जवळपास 17 वर्ष झालं मी काम करत आहे। तर आतापर्यंत माझ्या विरोधात कसल्याही प्रकारची तक्रार नसताना आत्तापर्यंतच्या म्हणजे 4 तारखेपर्यंत आजची तारीख एकही अर्ज नसताना सरपंच राजाभाऊ प्रभाकर आगाव यांनी माझी ID ब्लॉक केलेली आहे। काय कारण आहे, कशामुळे ID ब्लॉक केली? जातीय दोषातून फक्त त्यांनी यामध्ये तुम्ही आणखी दुसरेही नावं घेतलेले आहेत। या ठिकाणी परळी पंचायत समिती समोर उपोषणाला बसल्यात आणि त्यामध्ये सरपंच असतील, आणखी दुसरं कोणाकोणाचा यामध्ये हात आहे? यांच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। स्वतः त्यांनी जवळपास 60 ते 70 लाखाचा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे 15 वित्त आयोगामधला। त्यांनी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत 3 बुक्स छापून जवळपास 10 ते 12 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे त्या पावत्यामध्येच। यांनी कुठे बँकेत वगैरे कुठंच भरलेलं नाही त्यांनी पैसे। माझी मागणी एकच आहे त्यांना, सगळ्यात महत्त्वाची सरपंचाला, की त्यांनी माझ्यावर जाणून बुजून अत्याचार केलेला आहे सगळ्या गोष्टीचा। त्यांच्यावर फौजदारी आणि राऊत जे ग्रामसेवक आहेत त्यांनी 1 महिन्याखाली त्यांना जवळपास 7 ते 8 लाख रुपये उचलून दिलेले आहेत त्यांना 15 वित्त आयोगामध्ये। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। बरं, पुढील दिशा काय असेल? आंदोलन किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही इथून। आमरण उपोषण आम्ही ठामच राहणार आहे। या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला की तुमच्यावर या ठिकाणी धमकीचे कॉल देखील येतात। कोणाचे धमकीचे कॉल येतात? मी 2 वाजता 12च्या दरम्यान मला सय्यद इंजिनियर शाखा अभियंता आहे, त्यांचा मला कॉल आला की तू माझं नाव कसं काय घेतलं त्याच्यामध्ये, माझं नाव कसं काय घेतलं त्याच्यामध्ये, तू मी कोणत्या ह्याच्यामध्ये? त्यांनीच पूर्ण त्यांना 3 ते 4 वेळेस एकाच कामावर त्यांना पैसे उचलून दिलेत त्यांनी, सय्यदनं। म्हणून मला ते धमकी देत आहे की तू उपोषण सुटलं तुझी तुला दाखवतो काय, जर मी कोण आहे ते तुला सांगतो नंतर पुन्हा, असं मी रेकॉर्डिंग करून घेते त्याच्या फोनची। पंचायत समितीचे अधिकारी त्यांनी भेट दिली का उपोषणाला? भेट देऊन गेले ना, विस्तार अधिकारी आणि EBDO 2 जणांनी भेट देऊन गेले। काय त्यांचं म्हणणं काय आलं? काय तुमच्या उपोषणाला काहीच नाही तसं, फक्त भेट घेऊन गेले फक्त भेट देऊन गेले फक्त त्यांनी। मी घाडगे रामचंद्र भगवान, राहणार दौनापूर, तालुका परळी वैजनातील एक सर्वसामान्य नागरिक आहे। माझी एवढीच इच्छा आहे की कृष्णा गोविंद बनसोडे यांना प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन त्यांना तात्काळ न्याय द्यावा अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे। गट विकास अधिकारी पंचायत समिती परळी वैजनाथ यांना ही मी तात्काळ आणि कळकळीची विनंती करत आहे त्यांना।